तर स्टुडंट बघा, आता मागील व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम बघितला होता, पायथागोरियन ट्रिपलेट्स बघितले होते. तर पायथागोरियन थेरम आपण कसा काढायचा, पायथागोरस थेरम आणि पायथागोरियन ट्रिपलेट कसे ओळखायचे हे दोन्ही बघितले. आता त्यानंतर आपल्याला या दोन प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. तर ह्या 45 45 90 आणि 30 60 आणि 90 या दोन प्रॉपर्टीज आपल्याला अगोदर बघाव्या लागतील. प्रॉपर्टीज बघितल्यानंतर आपण यावरचे एक्झाम्पल बघू शकतो. सो आपण सुरुवात करू. आता बघा, हे प्रॉपर्टीज ह्या थेरम काय आहेत. तर आता बघा, एकदा याला समजून घेऊ. एक राईट अँगल ट्रायंगल जर दिला आपल्याला, तर त्यामध्ये एक ऑब्व्हियसली 90 डिग्रीचा अँगल असतो. आणि आपल्याला हे माहित आहे की कोणताही ट्रायंगल जर घेतला तर ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन ही 180 डिग्री असते. बरोबर आहे, कोणता जरी ट्रायंगल घेतला तर. आता बघा, इथे हा 90चा आहे, त्यानंतर हा 45चा आहे आणि हा 45 आहे. तर 90 प्लस 45 प्लस 45 जर यांची ऍडिशन आपण केली तर आपल्याला ऍडिशन मिळते 180 डिग्री. म्हणजे जर एक अँगल 90चा असेल राईट अँगल, तर त्यामध्ये दुसरे दोन अँगल्स 45 45 चे असू शकतात, किंवा दुसरे दोन अँगल जे आहेत ते 30 किंवा 60 चेच असू शकतात. या व्यतिरिक्त याला कुठलाही वेगळा अँगल आपण म्हणू शकत नाही. एकतर 30 60 आणि 90 यांची जरी ऍडिशन केली तर 180 मिळणार, यांची ऍडिशन केली तरी 180 मिळणार. तर याच्या दोन ह्या प्रॉपर्टीज आहे, एकदा त्या शिकून घेऊ. तर बघा, आता हे आपण का शिकायच्या प्रॉपर्टी, तर प्रॉपर्टी याच्यासाठी शिकायच्या जर आपल्याला फक्त हायपोटेनियसची व्हॅल्यू दिलेली असेल. सपोज करा ही व्हॅल्यू आपल्याला 6 दिलेली आहे आणि आपल्याला म्हटलं एक्स वाय ची किंमत काढा. या एक्स वाय ची आपल्याला किंमत काढायची आहे आणि झेड एक्स ची सुद्धा किंमत काढायची आहे. आपण अगोदर बोललो होतो मागे पायथागोरस थेरम मध्ये की आपल्याला कमीत कमी दोन व्हॅल्यूज लागतील जर आपल्याला तिसरी व्हॅल्यू काढायची असेल तर. पण आता इथे एकच व्हॅल्यू दिलेली आहे आणि दोन व्हॅल्यूज काढायच्या आहेत. तर यावेळेस काय करायचं, तर याच्यासाठी बघा एक आपल्याला फॉर्म्युला आहे. जसं की 45 डिग्रीच्या समोरचा म्हणजे 45 डिग्रीच्या अँगलच्या समोरची जी बाजू असते, म्हणजे याच्या समोरची साईड कोणती आहे, एक्स वाय साईड आहे. तर ही साईड असते हाफ ऑफ द हायपोटेनियस, म्हणजे 1/√2 ऑफ द हायपोटेनियस. तर आपण ते एकदा लिहून घेऊ. जर आपल्याला एक्स वाय ची किंमत काढायची आहे तर ही साईडची किंमत असते 1/√2 मल्टिप्लाय बाय झेड वाय. म्हणजे याची जी किंमत आहे ती 1/√2 ऑफ झेड वाय असते, एवढे टाइम्स झेड वाय असते. तर अशा प्रकारे आपण याची व्हॅल्यू काढू शकतो. बघा, आता व्हॅल्यू पुट करू. एक्स वाय इक्वल्स टू 1/√2 मल्टिप्लाय बाय, बघा झेड वाय ची किंमत दिलेली आहे आपल्याला 6, सो आपण इथे 6 लिहिणार. म्हणजेच एक्स वाय इक्वल्स टू 6/√2. अशा प्रकारे आपण याची किंमत काढू शकतो. तर एक्स वाय ची किंमत किती झाली, 6/√2, 6/√2. आणि बघा, आता सिम्पली हा सुद्धा 45 चा, हा 45 चा होता म्हणून एवढी व्हॅल्यू आली. हा सुद्धा 45 चा आहे म्हणून ह्या व्हॅल्यूची किंमत सुद्धा 6/√2 असणार. कारण इथे बघा एक्स वाय इक्वल्स टू झेड एक्स, ह्या दोन्ही इक्वल आहेत आणि कारण इथे दोन्ही अँगल 45 45 चे आहेत, सो या दोघांची व्हॅल्यू सुद्धा असणार 6/√2. अशा प्रकारे आपण सिम्पली व्हॅल्यूज काढू शकतो. कधी, जर अँगल 45 डिग्रीचा दिला असेल तर. तर अशा प्रकारे आता ह्या प्रॉपर्टीला बघून घेऊ. बघा 30 60 आणि 90. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इथे आपल्याला ही पण 6 दिलेली आहे, आपण समजू, उदाहरणासाठी घेऊ आपण. आणि आपल्याला mn ची व्हॅल्यू काढायची आणि lm ची व्हॅल्यू काढायची आहे. ह्या जर व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या असतील तर त्या कशा काढायच्या, तर बघा आता इथे 30च्या पुढची साईड म्हणजे mn. सो आता इथे mn जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर mn ची व्हॅल्यू असते 1/2, म्हणजे हाफ ऑफ हायपोटेनियस 1/2, आणि हायपोटेनियस कोण आहे, ln. म्हणजेच mn इक्वल्स टू काय येईल बघा, mn इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाय बाय 6. आणि कारण ही व्हॅल्यू 6 दिलेली आहे, सो इथे 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6, म्हणजेच mn इज इक्वल टू झाला आपला 3 1 जा 3. सो mn ची किंमत मिळालेली आहे 3. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता इथे आपण lm ची किंमत काढू शकतो, कारण 60च्या पुढची जी साईड असते, आता याच्यामध्ये काय होतं, 30 डिग्रीच्या पुढची साईड होती mn. ठीक आहे, म्हणून इथे आपण काय केलं, 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस घेतलं. आता 60च्या पुढची जर असेल तर 60 डिग्रीच्या पुढच्या साईडसाठी काय बघा, lm इक्वल्स टू √3/2. तुम्हाला फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे ln.
तर हे फॉर्म्युलेज जे आहेत, 30च्या पुढची साईड असली तर 1/2 ने मल्टिप्लाय करायचं हायपोटेनियसला, आणि 60च्या पुढची साईड असली तर √3/2 ने करायचं, आणि 45च्या पुढची असली तर 1/√2 ने करायचं. तर हे जे फॉर्म्युले आहेत, हे 3 फॉर्म्युले मी तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता बघा, LM इक्वल्स टू व्हॅल्यू काय, √3/2 मल्टिप्लाय बाय 6. सो आता बे 1 बे आणि बे 3 6. सो LM इक्वल्स टू येणार आपलं 3√3. तर अशा प्रकारे ही LM ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. तर आपण असा आन्सर काढू शकतो. तर आलं लक्षात ही प्रॉपर्टी कशी यूज करायची आणि ही कशी यूज करायची. 45चा अँगल असेल तर 1/√2 घ्या. 30चा अँगल असेल तर अपोजिट साइड काढताना 1/√2 इंटू हायपोटेनियस घ्या. 60 समोरची बाजू जर काढायची असेल तर √3/2 इंटू हायपोटेनियस घ्या. अशा प्रकारे आपल्याला कोणतीही व्हॅल्यू इझिली काढता येते. यावर बेस सुद्धा एक्झाम्पल आहेत, ते बघू आता प्रॅक्टिस सेटमध्ये. तर चला सुरुवात.